पोकळीचा. तर नमस्कार मित्रांनो, मी आता चाललो आहे चिंचपोकीच्या चिंतामणीच्या विसर्जन सोहळ्याला आणि तुम्हाला दाखवतो विसर्जन मिरवणूक चिंतामणीची. चला. आता 5 वाजलेत आणि अजून चिंतामणी ठीक आहे. तर आता सेवा साधना पुष्पवृष्टीजवळ पोहोचलो आहे आणि आता पुष्पवृष्टी होणार आहे चिंतामणीवर. आपण आता दांडिया चिंतामणीवर पुष्पवृष्टी करीत आहोत.
बिल्डिंगच्या पुष्पवृष्टीकडे. तर यावर्षीची शॉप बिल्डिंगची पुष्पवृष्टी कुर्मा अवतारात आहे. आपण थोडा संयम ठेवा. आपल्या विभागाची मूर्ती आहे, आपल्याला तिचा मान ठेवायचा आहे. आणि आता आरतीला जाऊया. आता आमच्या ब्रिज जवळ पोहोचलो आणि फटाके फुटले जातात. तर चिंतामणी हा असा गणपती आहे जो आरतीच्या तालावर विसर्जन होतं त्याचं. मला असं वाटतं आहे की ही सर्वात मोठी विसर्जन मिरवणूक असणार आहे, कारण का 12:15 झालेत आणि अजून बकरी अड्ड्यालाच आहे चिंतामणी. बघूया आता किती वाजता आहेत. जो फटाक्यांचा व्हिडिओ बघितला तो मी 9 वाजता काढला आहे आणि आता 12:15 वाजलेत. तुम्हाला दाखवतो चिंतामणी कुठे आहे. चिंतामणीच नाही, महागणपती पण अजून ब्रिज खालीच आहे चिंचपोगीच्या. आणि आता आलो आहोत चिंतामणी जवळ. सगळे आता हळूहळू चालतोय आम्ही पुढे पुढे. 7 रस्त्याला पोचू आता. आता नायर हॉस्पिटल जवळ पोचलो आहे, पण गणपती अजून मागेच आहे. आणि इथे आता जेवायला बसलो आहे सगळे. आता जेवण झालं आहे आणि भीती आहे की झोप येईल. बघूया. नायर हॉस्पिटल
आता पोचूच बॉम्बे स्टेशनला. आणि आता पोचलो आहोत लॅमेंटनला. जोरात पाऊस आला, जोरात. सगळे दिसत आहेत. आणि आता चाललो आहोत अयोध्या गल्लीजवळ. अयोध्या गल्लीत आता एंट्री घेतो. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. हे हरी विठ्ठला, हरी विठ्ठला, साईनाथ बाबा मला गुरु भेटला. हे हरी विठ्ठला, हरी विठ्ठला, साईनाथ बाबा मला गुरु भेटला. हरी विठ्ठला, साईनाथ बाबा मला गुरु भेटला. इथून चिंतामणी येत होता आणि या साईडला राजा आहे. साई की शिकवण एक है, सबका मालिक एक है. हे हरी विठ्ठला, हरी विठ्ठला, साईनाथ बाबा मला गुरु भेटला.
चिंतामणीचे आम्ही वेडे आम्ही चाललो सक्का पुढे चिंतामणीचे आम्ही वेडे आम्ही चाललो चक्का पुढे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. तर आता शेवटची 5 मिनिटं आरती वाजणार आहे. पावना शंभो पतित पावना शंभो हे पावना दत्ता 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 पावना दत्ता पावना दत्ता पतित पावना दत्ता हे वंदिला गुरु वंदिला गुरु वंदिला गुरु आज म्या वंदिला गुरु पोकळीचा गणपती आमचा मानाचा चिंतामणीची पोकळीचा गणपती आमचा मानाचा चिंतामणीची पोकळीचा हे गणपती आमचा मानाचा चिंतामणीची पोकळीचा सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की बोला हर हर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा बोला चिंचपोकळीचा चिंतामणीचा चिंतामणीची अभंगावर मराठीत डोला हे मराठी बोला तुम्ही मराठी बोला मराठी बोला तुम्ही मराठी बोला हे मराठी बोला तुम्ही मराठी बोला हे गणपती गाव हिंदू है हिंदू है हम हिंदू है हे राज्य गाव हिंदू है हिंदू है हम हिंदू है गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया हे मोरया रे मोरया तुम्ही पुढच्या वर्षी लवकर या मिसला बाप्पाचा चेला मुकाने मोरया बोला हे संत मंडळीने जाता जाता करावे एवढे काम हे चिंचपोकळीच्या गणरायाला सांगा राम राम हे संत मंडळीने जाता जाता करावे एवढे काम या फुलाखालच्या गणरायाला सांगा राम राम. तर आता 7 वाजले आणि गिरगाव जवळ पोहोचतोय आता. बघूया किती वाजता आहे आरतीसाठी. आणि आता पोचलो आहोत गिरगावला. तर आता आरामात मी गिरगाव चौपाटीला पोचतो आता आणि दाखवतो तुम्हाला गिरगाव चौपाटी. आता पोचलो आहोत गिरगाव चौपाटीला. हा बघा
7:30 वाजलेत गिरगाव चौपाटीला यायला. आई निवास पडता पडलो गावाई तुझे कारणी देह माझा पडावा सिंधू गुणवंतानंदा रघुराय कामागणे जय रघुवीर चिंचपोकळीच्या चिंतामणीची बाजू बाजू संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मानर कामना कृती जय देव काले प्रकांड वंदे नगर जोडान पाई रूपमुखे तमेव माता पिता तमेव तमेव बंधु जनता तमेव तमेव विद्या जगतमेव तमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेव तुझ्यात्मनावा प्रकृती स्वभाव करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणायति समर्पयामि अजितं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे उद्धवं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मोरया रे बाप्पा मोरया रे 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 पडणार तर चिंतामणीची विसर्जन मिरवणूक पूर्ण झाली आणि हा ब्लॉग इथेच संपतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.